नमस्कार मंडळी, मी अर्चना मोहिते बोडखे। आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील काळ हा पाठ शिकणार आहोत। मित्रांनो, कोणत्याही भाषेमध्ये वाक्यामध्ये 3 मुख्य घटक असतात: कर्ता, कर्म आणि क्रियापद। यातल्या क्रियापद या शब्दावरून वाक्यात घडणाऱ्या क्रियेचा आपल्याला बोध होत असतो। वाक्यात कोणती क्रिया घडते याचा ज्याप्रमाणे बोध आपल्याला त्या क्रियापदावरून होतो, त्याचप्रमाणे ती क्रिया कोणत्या काळी घडलेली आहे, म्हणजे ती घडतेय, घडून गेलेली आहे की घडणार आहे, याबद्दलची माहिती सुद्धा तो शब्द आपल्याला सांगत असतो। आणि त्यामुळे हा जो बोध आपल्याला होतो की क्रिया नेमकी कोणत्या वेळी घडलेली आहे, त्याला म्हणतात काळ। हा काळ मुख्यतः 3 प्रकारचा असतो: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। या काळाचे आणखी काही उपप्रकार देखील असतात आणि तेच त्यापैकी एक आपल्याला आज शिकायचं आहे। तत्पूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली काही उदाहरणं आपण बघूयात। या ठिकाणी आपल्याला कंसात दिलेल्या क्रियापदाचं योग्य रूप वापरायचंय। पहिलं वाक्य आहे, मी यावर्षी काश्मीर सहलीला, आणि पुढे आपल्याला जाणे या क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे। आता या ठिकाणी या वर्षी म्हटल्यानंतर जाणे या क्रियापदाचं योग्य रूप म्हणून आपण गेलो होतो असं पण वापरू शकतो, किंवा जाणार आहे म्हणजे जाईन असं सुद्धा वापरू शकतो। तर या ठिकाणी जर आपण असं वाक्य तयार केलं की मी यावर्षी काश्मीर सहलीला गेलो होतो, तर ते होणार भूतकाळातलं वाक्य, कारण क्रिया घडून गेलेली आहे। आणि मी यावर्षी काश्मीर सहलीला जाईन असं जर वाक्य असेल तर भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटनेकडे निर्देश हे क्रियापद करतंय आणि त्यामुळे प्रस्तुत वाक्य भविष्य काळातलं असणार। दुसरं वाक्य आहे, काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध डॅश। या ठिकाणी आपल्याला लिहिणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरायचंय। आता वाक्य आपण बघूयात एकदा। या ठिकाणी सुरुवातच वाक्याची काल झालेली अशी आहे, म्हणजे ही क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे, त्यामुळे अर्थातच प्रस्तुत ठिकाणी आपल्याला भूतकाळातलं क्रियापद योजावं लागणार आहे। त्यामुळे ह्याचं उत्तर असं होणार आहे, काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिण्यासाठी काय लिहिणार, पण लिहिला। आता आपण तिसरं उदाहरण बघूयात। हे बघ आनंद, उद्या तू सहलीला। आता या प्रस्तुत वाक्यामध्ये उद्या हा शब्द आलेला आहे, म्हणजे भविष्यकालीन घटना या वाक्यात सांगितलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच या वाक्यामध्ये पुढे आपल्याला जी क्रियापदं योजायची आहेत ती आपल्याला भविष्यकालीन रूपामधली योजावी लागतील। त्यामुळे हे वाक्य कसं होणार पूर्ण, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला। या ठिकाणी सहलीला या शब्दानंतर जाणे या शब्दाचं योग्य रूप आपल्याला योजायचं आहे, तर ते होणार जाणार असल्यामुळे लवकर। इथे लवकर या शब्दानंतर सुद्धा रिकामी जागा आपल्याला भरायची आहे आणि त्यासाठी क्रियापद आहे उठणे। तर प्रस्तुत वाक्य हे सूचना वजा किंवा आज्ञार्थी असल्यामुळे या ठिकाणी उठणे या क्रियापदासाठी उठ हे रूप येणार आणि त्यामुळे हे पूर्ण वाक्य असं होणार, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ। आता आपण पुढलं वाक्य बघूयात। परवा सुरेशने सुरेल गीत, आणि यापुढे आपल्याला गीत या शब्दापुढे गाणे या शब्दाचं योग्य, म्हणजे या क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे। प्रस्तुत वाक्यामध्ये परवा सुरेशने हे काम केलेलं आहे, ही क्रिया केलेली आहे, त्यामुळे गाणे या शब्दासाठी गायिले हे रूप क्रियापदाचं इथे येणार आहे। मग उत्तर काय होणार, परवा सुरेशने सुरेल गीत गायिले। आता आपण पुढल्या वाक्याकडे जाऊयात। काल बाळूने, या ठिकाणी बघा काल हा शब्द भूतकाळ निर्दिष्ट करतो, त्यामुळे या वाक्यामध्ये जे क्रियापदाचं रूप आपण योजणार आहोत ते भूतकाळातलं असणार आहे। वाक्य असं आहे, काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना, आणि यानंतर शब्दानंतर शेजाऱ्यांना या शब्दानंतर आपल्याला देणे या क्रियापदाचं रूप लिहायचंय। आणि अर्थात मी तुम्हाला पूर्वी म्हटल्याप्रमाणे काल हा शब्द भूतकाळ इंडिकेट करत असल्यामुळे, भूतकाळ दर्शवत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिले असा शब्द किंवा क्रियापदाचं असं रूप योजावं लागेल। मग पूर्ण उत्तर काय होणार, काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले। पुढलं वाक्य बघूयात। वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू, यानंतर आपल्याला देणे या क्रियापदाचं योग्य रूप लिहायचे। तर वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली असं हे वाक्य होणार, कारण प्रस्तुत वाक्य भूतकाळात घडलेली घटना दर्शवतंय। त्याच्या पुढलं वाक्य आहे, भविष्यात मी कधीतरी, म्हणजे बघा वाक्याच्या सुरुवातीला भविष्य काळ सांगितलेला आहे, पुढे घडणारी घटना सांगितलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रस्तुत वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं जे रूप योजावं लागणार आहे ते भविष्यकालीन रूप असणार आहे। वाक्य असं आहे, भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास,
आणि यानंतर आपल्याला करणे या क्रियापदाचं योग्य रूप योजायचंय, तर ते होणार करेन. म्हणजे संपूर्ण वाक्य काय होईल? भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करेन. ठीक आहे. या पुढलं वाक्य आपण बघूयात. हसणे हा मनुष्य स्वभाव, याच्यानंतर आपल्याला असणे या क्रियापदाचं योग्य रूप योजायचंय आणि हे वाक्य जे आहे ते एक जनरल स्टेटमेंट आहे, म्हणजे सर्वसाधारण असा नियम हे वाक्य सांगतंय. त्यामुळे या ठिकाणी वर्तमान काळातलं क्रियापद आपल्याला योजावं लागेल आणि त्यामुळे हे वाक्य पूर्ण असं होणार की हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. या सगळ्या ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काळ सुद्धा ओळखून दाखवायचं आहे आणि आपण पाहिलेलं आहे कुठल्या वाक्यामध्ये कुठला काळ आहे ते. त्यानंतरचं वाक्य आहे काल रात्री. बघा, वाक्याच्या सुरुवातीला काल म्हणजे भूतकाळ दर्शवलेला आहे, त्यामुळे अर्थातच क्रियापदाचं रूप आपल्याला भूतकालीन वापरावं लागणार. ठीक आहे. काल रात्री सारखा विजांचा गडगडाट आणि आपल्याला क्रियापद वापरायचं आहे होणे या क्रियापदाचं. आपण काय लिहिणार? झाला, कारण आपण कालबद्दल बोलतोय, भूतकालाबद्दल बोलतोय, हो ना. उद्या जर असतं तर काय झालं असतं? होईल झालं असतं. त्यानंतरचं वाक्य असं आहे उद्या मी ही मालिका. आता इथे सुद्धा बघा उद्या हा शब्द आल्यामुळे हे भविष्यकालीन वाक्य आहे, कारण भविष्यकाळात घडणारी घटना इथे सांगण्यात आलेली आहे. उद्या मी ही मालिका पुन्हा आणि त्यानंतर क्रियापद आहे बघणे. तर इथे बघणे या क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला योजायचंय आणि ते असणार आहे बघेन. त्यामुळे संपूर्ण वाक्य काय होणार? उद्या मी ही मालिका बघेन. मग आपण पुस्तकात आपल्याला जी कृती करायला सांगितलेली आहे त्या कृतीचं उत्तर पाहिलेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काळ हा मूलतः 3 प्रकारचा असतो. वर्तमान काळ म्हणजे सध्या जी घटना घडते त्याचं वर्णन, त्यानंतर भूतकाळ म्हणजे जी घटना घडून गेलेली आहे तिचं वर्णन ज्या ठिकाणी असतं त्या वाक्यामध्ये भूतकाळ असतो, आणि जी घटना घडणार आहे असं वर्णन जर वाक्यात असेल तर त्या वाक्यातला जो काळ आहे तो भविष्यकाळ असतो. या 3 मुख्य काळांचे आणखी उपप्रकार होतात आणि उपप्रकार आहेत सामान्य, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. म्हणजे काय? यातल्या प्रत्येक काळाचे हे 4 उपप्रकार होतात. म्हणजे सामान्य वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. त्याचप्रमाणे भूतकाळाचे देखील सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ असे 4 प्रकार होतात. आणि तद्वतच भविष्यकाळाचे देखील सामान्य भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीतिकाळ म्हणजे रीती भविष्यकाळ असे 4 प्रकार होतात. आता यातल्या प्रत्येक प्रकाराचा अर्थ आपण पाहू. सामान्य काळ म्हणजे काय? एखादी सर्वसामान्यतः घडणारी घटना ज्या ठिकाणी वर्णित केलेली असते तो सामान्य काळ होतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी पुस्तक वाचते हे जे वाक्य आहे हे सामान्य वर्तमान काळाचं वाक्य आहे, कारण सामान्यतः घडणारी गोष्ट इथे सांगितलेली आहे. मात्र मी ती क्रिया सुरू केलेली आहे पण ती पूर्ण व्हायची आहे, अशी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी अपूर्ण काळ येणार. ठीक आहे. आता मी पुस्तक वाचते हेच उदाहरण आपण घेऊयात. हा झाला सामान्य वर्तमान काळ. याचं आपल्याला जर अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं असेल तर ते काय होणार? मी पुस्तक वाचत आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे? पुस्तक वाचण्याची क्रिया मी सुरू केलेली आहे पण ती पूर्ण व्हायची आहे, अपूर्ण आहे, आणि म्हणून या ठिकाणी मी पुस्तक वाचत आहे हा अपूर्ण वर्तमान काळ होणार. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळात काय होतं की ती विशिष्ट क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली असते आणि त्यामुळे या ठिकाणी मी पुस्तक वाचते या वाक्याचा जर आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं असेल तर ते होणार मी पुस्तक वाचले आहे. म्हणजे वाचण्याची क्रिया माझी पूर्ण झालेली आहे आणि वाचण्याची क्रिया पूर्ण झाल्यामुळे हा पूर्ण वर्तमान काळ होणार. आणि त्यानंतरचा काळ आहे रीती काळ. म्हणजे रीती, आता अर्थात आपण वर्तमान काळाचे प्रकार पाहतोय त्यामुळे इथे आपण रीती वर्तमान काळ बघणार आहोत. रीती काळ म्हणजे काय? तर ज्यावेळी क्रियापदाच्या रूपावरून एखादी रीत कळते त्यावेळी त्याला रीती काळ म्हणतात. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचत असते हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये माझी पुस्तक वाचण्याची सवय किंवा रीत मी इथे सांगते आणि त्यामुळे या ठिकाणी जो काळ आहे तो रीती वर्तमान काळ आहे. आता आपण हे जे 4 उपप्रकार पाहिले वर्तमान काळाचे तेच भूतकाळामध्ये कसे होतील हे आपण बघूया. यासाठी आपण एक बेसिक वाक्य घेतलेलं आहे, म्हणजे मूळ वाक्य घेतलेलं आहे आणि ते आहे मी पुस्तक वाचते. या वाक्याला धरूनच आपण पुढली उदाहरणं पाहूयात. तर भूतकाळामध्ये पहिला प्रकार काय होणार आहे? सामान्य भूतकाळ. सामान्य भूतकाळामध्ये मी पुस्तक वाचते चे रूपांतर कसं होणार आहे?
तर मी पुस्तक वाचले, कारण वाचण्याची क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे, त्यामुळे आपण वाचले असं क्रियापदाचं इथे रूप लिहिणार आहोत. मी पुस्तक वाचले. त्यानंतर अपूर्ण भूतकाळ जो आहे तो पाहताना आपल्याला हे बघावं लागेल की क्रिया भूतकाळात तर झालेली आहे, पण ती अपूर्ण राहिलेली जी क्रिया आहे भूतकाळामध्ये त्याचं आपण वर्णन करतो आहे. आणि त्यामुळे आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागेल की क्रिया अपूर्ण आहे हे सुद्धा आपल्याला दाखवायचंय क्रियापदाच्या रूपाच्या साह्याने, आणि त्याचवेळी ती भूतकाळामध्ये घडलेली क्रिया आहे हे सुद्धा दाखवायचंय, हो ना. त्यामुळे आपल्याला याचं क्रियापदाचं योग्य रूप योजताना ही काळजी घ्यावी लागेल. मग मी पुस्तक वाचले या किंवा मी पुस्तक वाचते या वाक्याचं अपूर्ण भूतकाळामध्ये काय रूप तयार होणार? मी पुस्तक वाचत होते. ठीक आहे, वाचत होते म्हणजे क्रिया पूर्ण व्हायची आहे आणि होते हे क्रियापद आपल्याला हे सांगतं की ही क्रिया भूतकाळातली आहे. मग मी पुस्तक वाचत होते हे वाक्य जे आहे ते अपूर्ण भूतकाळातलं असणार आहे. आता यापुढे आपण बघूयात पूर्ण भूतकाळ काय असतो. या ठिकाणी पूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला घटना भूतकाळात घडून गेलेली आहे हे तर सांगायचं आहेच, शिवाय घटना पूर्ण झालेली आहे हे सुद्धा सांगायचंय. त्यामुळे मी पुस्तक वाचत होते या अपूर्ण भूतकाळाचं जर आपल्याला पूर्ण भूतकाळात रूपांतर करायचं असेल तर ते वाक्य होणार मी पुस्तक वाचले होते. आणि या पुढला म्हणजे चौथा जो उपप्रकार आहे काळाचा तो आहे रीती काळ, म्हणजे भूतकाळाच्या संदर्भात तो प्रकार असणार आहे रीती भूतकाळ. मग आता मी पुस्तक वाचते या वाक्याचा रीती भूतकाळामध्ये आपण काय करणार आहोत रूपांतर या वाक्याचं, तर ते असं असणार आहे मी पुस्तक वाचत असे. कारण आपण पाहिलं रीती वर्तमान काळामध्ये आपण आपली स्वतःची सवय किंवा रीत सांगतोय आणि ती वर्तमान काळात आहे मी पुस्तक वाचत असते. आता याला आपल्याला जर भूतकालीन रूप द्यायचं आहे तर आपल्याला आपली सवय आपली रीत यातून व्यक्त करायची तर आहेच, शिवाय ती भूतकाळातली सवय आहे आपली किंवा रीत आहे हे पण आपल्याला सांगायचंय. त्यामुळे याचं वाक्य असं होणार मी पुस्तक वाचत असे. त्यानंतरचा काळ आहे भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये सुद्धा सामान्य, अपूर्ण, पूर्ण आणि रीती भविष्यकाळ असे 4 प्रकार होतात. यातला पहिला प्रकार आपण पाहू सर्वप्रथम, तो आहे सामान्य भविष्यकाळ. आणि आपण जे एक मूळ वाक्य घेतलेलं आहे ते आहे मी पुस्तक वाचते. मग आता या वाक्याचं जर आपल्याला सामान्य भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं असेल तर ते काय होणार? मी पुस्तक वाचेन. कारण आपण भविष्य काळात घडणारी घटना सांगतोय त्यामुळे मी पुस्तक वाचेन हा झाला सामान्य भविष्यकाळ. त्यानंतर अपूर्ण भविष्यकाळ. या ठिकाणी आपल्याला भविष्यात घडणारी घटना सांगायची, त्याचबरोबर ती अपूर्ण राहिलेली असणार आहे हे सुद्धा सांगायचंय. मग त्यामुळे हे वाक्य कसं होणार? मी पुस्तक वाचत असेन. तर या ठिकाणी वाचत असेन या 2 शब्दांतून आपल्याला हे जाणवतं की अपूर्ण राहिलेली ती क्रिया असणार आहे, म्हणजे वाचण्याची क्रिया सुरूच असणार आहे आणि असेन हे जे क्रियापदाचं रूप आहे हे आपल्याला दाखवतं की ही घटना भविष्य काळात घडणार आहे. त्याच्यानंतरचा काळ आहे पूर्ण भविष्यकाळ. मग या पूर्ण भविष्यकाळाचं जे रूप आहे ते अशा प्रकारे आपल्याला तयार करायचंय की जे आपल्याला हे सांगणार आहे की क्रिया तर पूर्ण झालेली आहे पण ती भविष्य काळात घडणारी क्रिया आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं रूप तयार करावं लागेल की मी पुस्तक वाचले असेल. म्हणजे वाचले असेल हे जे शब्द आहेत हे आपल्याला हे सांगतंय की भविष्यामध्ये मी पुस्तक वाचण्याची क्रिया पूर्ण केलेली असेल. त्यानंतरचा जो काळ आहे किंवा उपप्रकार आहे भविष्यकाळाचा तो आहे रीती काळ, म्हणजे रीती भविष्यकाळ. मग आता या मूळ वाक्याचं मी पुस्तक वाचते या वाक्याचा जर आपल्याला रीती भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे वाक्य तयार करावं लागेल की त्यातून आपली सवय आपली रीत कळेल आणि ती भविष्य काळातली आहे हे सुद्धा कळेल. मग आपण इथे काय रूप तयार करणार? मी पुस्तक वाचत जाईन. म्हणजे काय? मी यापुढे पुस्तक वाचत जाईन. भविष्य काळामधली घटना आपण सांगतोय आणि वाचत जाईन म्हणजे या क्रियापदातून क्रियापदाच्या या रूपातून आपण भविष्य काळातली आपली एखादी सवय किंवा आपली रीत सांगतोय आणि त्यामुळे या ठिकाणी रीती भविष्यकाळ झालेला आहे. म्हणजे परत एकदा आपण बघूया काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. या 3 प्रकारांचे परत एकदा प्रत्येकी 4 प्रकारांमध्ये उपप्रकार पडतात आणि ते 4 प्रकार आहेत सामान्य, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. आणि या उपप्रकारांपैकी यावर्षी म्हणजे 11व्या वर्गात तुम्हाला रीती काळ म्हणजे रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ यांचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये काही वाक्य दिलेली आहेत आणि ती लक्षपूर्वक वाचायला सांगितलेली आहेत. पहिलं वाक्य आहे समीर पुस्तक वाचत असतो. दुसरं आहे समीर पुस्तक वाचत असे
आणि तिसरं आहे समीर पुस्तक वाचत जाईल. या ठिकाणी कर्ता आहे समीर आणि वाचणे या क्रियापदाची विभिन्न रूप आपण या ठिकाणी बघतोय. वाचत असतो, वाचत असे आणि वाचत जाईल. या ठिकाणी क्रियापदाच्या या 3 प्रकारच्या रूपांवरून आपल्याला समीरची एक रीत कळते, त्याची सवय कळते आहे पुस्तक वाचण्याची. ठीक आहे. आणि वाचत असणे म्हणजे वाचणे आणि असणे अशी 2 क्रियापदं इथे वापरलेली आहेत. त्यामुळे हे संयुक्त क्रियापद आहे. या संयुक्त क्रियापदांच्या रूपांवरून आपल्याला एक विशिष्ट रीत कळते समीरची आणि त्यामुळे या क्रियापदाला म्हणजे जो काळ या क्रियापदामध्ये वापरलेला आहे त्याला रीती काळ म्हणतात किंवा या क्रियापदांना रीती काळाचे क्रियापद म्हणतात. यावरून रीती काळाची काही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात आलेली आहेत आणि ती वैशिष्ट्ये अशी आहेत की रीती काळामध्ये संयुक्त क्रियापदाचा वापर सामान्यतः केला जातो. म्हणजे या ठिकाणी बघा वाचत असतो, वाचत असे, वाचत जाईल. या ठिकाणी वाचणे आणि असणे या 2 क्रियापदांचा वापर एकत्रितरित्या केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे संयुक्त क्रियापदाचा वापर हे रीती काळाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की संयुक्त क्रियापदावरून क्रियेचं सतत चालणारं रूप समजतं. वाचत असतो, वाचत असे या क्रियापदांच्या रूपांवरून आपल्याला हे जाणवतं की वाचण्याची ही जी क्रिया आहे ही एक दिवस केली आणि संपली अशी नाहीये, तर ती सतत चालणारी क्रिया आहे. म्हणजे एखादा छंद ज्यावेळी आपल्याला असतो त्यावेळी ती गोष्ट आपण नेहमी करत असतो. त्यामुळे या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी क्रिया आहे क्रियापदाच्या रूपातून व्यक्त होणारी ही क्रिया सातत्यानं चालणारी क्रिया आहे. त्यामुळे या प्रकारच्या क्रियापदाच्या रूपांमधून क्रियेची पुनरावृत्ती दिसते. ती क्रिया परत होते. कर्त्याला त्या क्रियेची सवय आहे हे आपल्याला यातून लक्षात येतं. हे झालं रीती काळाच्या क्रियापदाचं दुसरं वैशिष्ट्य किंवा रीती काळाचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य हे आहे की क्रियापदाचं जे रूप असतं ना त्यावरून ती क्रिया कोणत्या काळात चाललेली आहे हे आपल्या लक्षात येतं. ते तर उघडच आहे. वाचत असतो म्हटल्यावर आपल्याला वर्तमान काळ कळतो, वाचत असे म्हटल्यावर आपल्याला भूतकाळ कळतो आणि समीर पुस्तक वाचत जाईल म्हणजे तो भविष्यात अशी सवय स्वतःला जडवून घेईल या वाक्यावरून किंवा क्रियापदाच्या या रूपावरून वाचत जाईल या रूपावरून आपल्याला असं कळतं की हा रीती काळाचा भविष्यकालीन प्रकार आहे म्हणजे रीती भविष्य काळ आहे. तर यातून तिसरं वैशिष्ट्य याचं असं आहे की या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला ही जी सतत चालणारी क्रिया आहे ही नेमकी कोणत्या काळात घडलेली आहे हे सुद्धा कळतं. आणि चौथं वैशिष्ट्य जे आहे ते आहे की कधी धातूला प्रत्यय लागून सुद्धा क्रियापद तयार होतं. उदाहरणार्थ खात, बोलत, करत इत्यादी. आपण एक उदाहरण नुकतंच पाहिलेलं आहे आणि ते आहे समीर अभ्यास करत जाईल. समीर पुस्तक वाचत जाईल म्हणजे इथे काय झालेलं आहे वाचणे या धातूला आपण प्रत्यय लावलेला आहे आणि त्याचं वाचत हे रूप तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे रीती काळाची 4 वैशिष्ट्य इथे आपल्याला सांगण्यात आलेली आहेत की या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य हे आहे की संयुक्त क्रियापदाचा वापर या ठिकाणी सहसा होत असतो. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला त्या क्रियेतलं सातत्य कळतं म्हणजे ती क्रिया सतत चालणारी आहे, तिची पुनरावृत्ती होत असते हे कळतं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला त्या क्रियेचा काळ कळतो. ती क्रिया नेमकी कोणत्या काळात झालेली आहे, होते किंवा होणार आहे हे आपल्याला कळतं. आणि कधी चौथं वैशिष्ट्य असं आहे की कधी आपल्याला असं पण लक्षात येतं की हे जे संयुक्त क्रियापद असतं यातल्या पहिल्या क्रियापदाला प्रत्यय लावून आपण क्रियापद तयार करत असतो. जसं आपण उदाहरण पाहिलं समीर पुस्तक वाचत जाईल मध्ये वाचणे या क्रियापदाला आपण प्रत्यय लावून वाचत हे रूप तयार केलेलं आहे. आता आपण बघूयात रीती काळाचे प्रकार जे तसे आपण आधीच पाहिलेले आहेत पण परत एकदा आपण त्याची पुनरावृत्ती करूयात. रीती काळाचा पहिला प्रकार आहे रीती वर्तमान काळ जे आपण उदाहरण पाहिलं होतं समीर पुस्तक वाचत असतो ही त्याची नेहमीची सवय इथे सांगितलेली आहे त्यामुळे हा आहे रीती वर्तमान काळ. दुसरा प्रकार आहे रीती भूतकाळ आणि त्याचं उदाहरण आपण पाहिलं की समीर पुस्तक वाचत असे म्हणजे भूतकाळातली ही रीत सांगण्यात आलेली आहे त्यामुळे हे आहे उदाहरण रीती भूतकाळाचं. आणि रीती भविष्यकाळ म्हणजे भविष्य काळामधली एखादी रीत सांगायची असेल तर त्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. जसे आपण पाहिलं उदाहरण की समीर पुस्तक वाचत जाईल. या ठिकाणी आणखी एक उदाहरण दिलेले आहे ते आपण बघूयात. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. अर्थात हे वाक्य कशातलं असणार
मला वाटतं की आता एवढ्या विवेचनानंतर तुम्हाला हे ओळखता यायला लागलं असणार. त्यामुळे करत असतात हे वाक्य वर्तमान काळातलं आहे, त्यामुळे ही क्रिया जी आहे इथे सांगितलेली ही रीती वर्तमान काळातली आहे. त्यानंतर याचंच जर आपल्याला रीती भूतकाळात रूपांतर करायचं असेल तर काय होणार, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सतत अभ्यास करत असत, म्हणजे आपण ही भूतकाळातली त्यांची रीत सांगतोय आणि त्यामुळे हा आहे रीती भूतकाळ. रीती भविष्यकाळाचं उदाहरण आपण पाहूयात. याच वाक्याला रीती भविष्यकाळामध्ये कसं रूपांतरित करायचं हे बघूयात. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी सतत अभ्यास करत राहतील. अभ्यास करत राहतील हे जे क्रियापदाचं रूप आहे हे आपल्याला भविष्य काळात घडणारी आणि सातत्यानं घडणारी एखादी क्रिया किंवा एखादी रीत सांगतायत आणि त्यामुळे या ठिकाणी हे उदाहरण जे ते रीती भविष्य काळाचं आहे. मला असं वाटतं आपण आणखी एखादं उदाहरण बघायला हवंय. आपण आणखी एखादं उदाहरण घेऊया की अर्णव कविता लिहितो. या ठिकाणी कर्ता कोण आहे, अर्णव, आणि कर्म अर्थातच कविता आहे आणि क्रिया कसली आहे, लिहिण्याची. त्यामुळे लिहिणे हे क्रियापद या ठिकाणी आपण वापरले. आपल्याला मुख्यतः इथे रीती काळ अभ्यासायचा आहे, त्यामुळे आपण रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ या 3 प्रकारातली वाक्य इथे बघूयात आपण. अर्णव कविता लिहितो हे मूळ वाक्य आहे. आपल्याला ह्याचा रीती वर्तमान काळ करायचा जर असेल तर तो होणार अर्णव कविता लिहित असतो. या ठिकाणी सगळी लक्षणं आपल्याला दिसतात बघा. लिहित असतो या क्रियापदावरून आपल्याला हे कळतं की इथे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला हे कळतं की इथे संयुक्त क्रियापद आहेत. ही जी संयुक्त क्रियापद आहेत ही कविता लिहित असतो म्हणजेच तो नेहमी हे काम करतो असं सांगतात. म्हणजे यातून क्रियेतलं सातत्य आपल्याला दिसतं. हे दुसरं वैशिष्ट्य पण या इथे लागू होतं हे बघितलंय. तिसरं वैशिष्ट्य काय होतं की आपल्याला त्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या काळात घडलेली आहे याचा बोध होतो. तर अर्णव कविता लिहित असतो या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळतं की हा वर्तमान काळ आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलंय की धातूला प्रत्यय लावून आपण क्रियापदाचं रूप तयार करतो. या ठिकाणी लिहिणे आणि असणे या 2 म्हणजे संयुक्त क्रियापदांमधून जे पहिलं क्रियापद आहे लिहिणे त्याला आपण प्रत्यय लावलाय आणि त्यातून आपण क्रियापदाचं रूप तयार केलेलं आहे. लिहित असतो म्हणजे लिहित हे रूप आपण तयार केलेलं आहे. ठीक आहे. मग रीती वर्तमान काळात याचं रूप झालेलं आहे अर्णव कविता लिहित असतो असं. यालाच आपण जर रीती भूतकाळामध्ये रूपांतरित करायचं म्हटलं तर ते काय होणार, अर्णव कविता लिहित असे. आणि भविष्यकाळ म्हणजे रीती भविष्यकाळ याचा काय होणार तर अर्णव कविता लिहित जाईल. मला असं वाटतं की तुम्हाला रीती काळ जो आहे आणि त्याचे 3 प्रकार म्हणजे रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ चांगल्या प्रकारे कळले असतील. आता पुढे आपण पाठ्यपुस्तकात आपल्याला आणखी 3 उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण दिलेलं आहे धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला हे कळतं की हा रीती वर्तमान काळ आहे. दुसरं वाक्य बघूयात. माझ्या एकत्र कुटुंबात आजी उत्तम संस्कार करत असे म्हणजे ही सातत्याने घडणारी घटना मात्र भूतकाळातली घटना आहे, त्यामुळे हा आहे रीती भूतकाळ. तिसरं वाक्य आपण बघूयात. हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. या ठिकाणी आपण काय बघतोय, खात जातील हे क्रियापदाचं जे रूप आहे ते आपल्याला हे दर्शवतं की ही घटना भविष्य काळात घडणार आहे. आणि खात जातील ही कंटिन्युअसली घडणारी क्रिया आहे म्हणजे नेहमी घडणारी क्रिया आहे, त्यात सातत्य आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो काळ आहे वाक्यामध्ये तो आहे रीती भविष्य काळ. यानंतर आपल्याला काही एक्झरसाइजेस दिलेले आहेत म्हणजे काही कृती दिलेल्या आहेत. त्या कृती आपण करूयात. पहिली कृती अशी आहे, खालील वाक्यांतील रीती काळाचा प्रकार ओळखा. प्रथम वाक्य आहे नजमा उत्तम कविता लिहित असे. या ठिकाणी बघा लिहित असे म्हणजे हे क्रियापदाचं रूप आपल्याला असं सांगतं की ही घटना भूतकाळात घडलेली आहे, हो ना. आणि लिहित असे हे क्रियापदाचं रूप आपल्याला असं सांगतं की ही गोष्ट सातत्याने घडत असे. त्यामुळे या ठिकाणी रीती काळाचा भूतकाळ हा प्रकार आहे म्हणजे हे रीती भूतकाळातलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे मी लोकांना मदत करीत राहीन. आता मदत करीत राहीन ही भविष्य काळात घडणारी गोष्ट आहे, त्यामुळे आपण इथे उत्तर काय देणार की हा रीती भविष्य काळाचा प्रकार आहे.
तिसरं वाक्य आहे अभिजित सतार उत्तम वाजवत असतो. ही नेहमी घडणारी क्रिया आहे आणि वर्तमानकालीन इथे क्रियापद आहे, वाजवत असतो हे, त्यामुळे हा रीती वर्तमान काळाचा प्रकार आहे किंवा हे रीती वर्तमान काळातलं वाक्य आहे. चौथं वाक्य आपण बघूयात. शिक्षक जे सांगतात ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात. ही सुद्धा नेहमी घडणारी क्रिया आहे, वर्तमानातलं क्रियापदाचं रूप आहे, ऐकत असतात, त्यामुळे या ठिकाणी रीती वर्तमान काळ हा प्रकार आहे. एका गावात, पुढलं वाक्य बघूया. एका गावात एक उत्तम चित्रकार राहत होता. एका गावात एक उत्तम चित्रकार राहत असे, हे रीती भूतकाळातलं वाक्य होईल आणि राहत होता असं जर क्रियापद असेल तर ते मात्र अपूर्ण भूतकाळातलं वाक्य होईल. पुढलं वाक्य आपण बघूया. राहुल प्रार्थनेला नेहमीच उशिरा येत असतो. नेहमीच उशिरा येत असतो यावरून नेहमी आणि येत असतो या शब्दांवरून आपल्याला कळतं की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि सातत्यानं घडणारी ही घटना, ही क्रिया असल्यामुळे तो रीती काळ आहे आणि त्यामुळे हे रीती वर्तमान काळातलं वाक्य आहे. पुढलं वाक्य आहे माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असत. आता ऐकत असत ही भूतकाळात घडणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रीती भूतकाळ आहे या वाक्यामध्ये. पुढलं वाक्य आहे दादासाहेब दररोज फिरायला जात असतात. दररोज घडणारी गोष्ट आहे, वर्तमान काळातली ही घटना आहे आणि त्यामुळे प्रस्तुत उदाहरणामध्ये रीती वर्तमान काळ आहे. पुढलं वाक्य त्याच्या की तो सदोदित आजारी पडत असतो. सदोदित म्हणजे नेहमी आणि पडत असतो हे क्रियापदाचं रूप आपल्याला असं सांगतं की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि त्यामुळे प्रस्तुत वाक्यामध्ये सदोदित आजारी पडत असतो या शब्दांवरून आपल्या असं लक्षात येतं की हे रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरी कृती बघूयात आपण. खालील वाक्यांतील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्य बदल करा. आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत. एक तर या वाक्यामध्ये असलेला काळ पण ओळखायचा आहे आणि पुढे सूचना कंसात जी दिली त्यानुसार बदल पण करायचा वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये. यातलं पहिलं वाक्य आहे मी तबला वाजवतो. हे वाक्य कुठल्या काळातलं आहे? सामान्य वर्तमान काळातलं. आपल्याला सूचना काय दिलेली आहे? रीती भूतकाळ आपल्याला याचा करायचा आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला हे बघायचंय की यातून रीत किंवा सवय कळली पाहिजे आणि ही भूतकालीन रीत आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. वाजवणे या क्रियापदाला आपल्याला योग्य ते रूप द्यायचं आहे. मग ते वाक्य काय होणार? मी तबला वाजवत असे. वाजवत असे या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला हे कळतं की ही भूतकाळामध्ये नित्य घडणारी क्रिया आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रीती भूतकाळ आपण योजलेला आहे. दुसरं दिलेल्या सूचनेनुसार अर्थातच. दुसरं वाक्य आहे मुले खो खो खेळत होती आणि ह्याचा आपल्याला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? आधी बघा वाक्य कशामधले आहे? मुले खो खो खेळत होती म्हणजे क्रिया अपूर्ण आहे. होती क्रियापद सांगतं की ती भूतकाळातली क्रिया आहे, त्यामुळे इथे भूतकाळ आहे मात्र क्रिया अपूर्ण आहे, त्यामुळे तो अपूर्ण भूतकाळ हा प्रकार आहे. आपल्याला सूचना काय मिळाली आहे? याला आपल्याला पूर्ण भूतकाळामध्ये परिवर्तित करायचंय. मग वाक्य काय होणार? मुले खो खो खेळली होती म्हणजे खेळली हा शब्द आपल्याला हे सांगतो की खेळण्याची क्रिया पूर्ण झाली होती, त्यामुळे पूर्ण आणि होती हे क्रियापदाचं रूप आपल्याला सांगते की हा भूतकाळ आहे, त्यामुळे पूर्ण भूतकाळ याचा असा होणार की मुले खो खो खेळली होती. तिसरं वाक्य आहे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. या ठिकाणी आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सामान्य वर्तमान काळामध्ये त्याला परिवर्तित करायचे. त्याचं उत्तर होणार रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला. त्या पुढलं वाक्य आहे तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो. वाचत असतो हा रीती वर्तमान काळ आहे. याचं आपल्याला काय करायचंय? साधा भूतकाळ करायचंय. तर याचं उत्तर काय होणार? त्या विद्यार्थ्याने अडखळत वाचले. पुढलं वाक्य आहे वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. या वाक्याचं आपल्याला साध्या भविष्य काळामध्ये, सामान्य भविष्य काळामध्ये रूपांतर करायचंय आणि ते होणार वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतील. काळाचे हे विभिन्न प्रकार आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेले आहेत, त्यामुळे ही उत्तरं तुम्हाला सुद्धा देणं काही कठीण जाऊ नये असं मला वाटतं. या ठिकाणी काळ आणि विशेषतः यावर्षी शिकावयाचा असलेला रीती काळ, त्याचे प्रकार रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ तुम्हाला समजले असतील अशी मी आशा करते. धन्यवाद.